विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले, मला हे दत्त गुरु दिसले, मला हे दत्त गुरु दिसले. गाय होनी पुढे वासरू पाहे वळुनी, माय उभी गाय होनी पुढे वासरू पाहे वळुनी. कृतज्ञतेचे श्वान विचारी पायावर झुकले, चरण शुभंकर फिरता तुमचे, चरण शुभंकर फिरता तुमचे, मंदिर बनले उभ्या घराचे, मंदिर बनले उभ्या घराचे. घुमटा मधुनी हृदय पाखरू स्वानंदे फिरले.
हिंगलया आम्हा कोल्यांची तू गमाय. त्रिशूलधारणी हिंगलया आम्हा कोल्यांची तू गमाय. प्रकट झाली विसाव्या नगरी बालरूप लावण्या सागर किनारी. अगाध महिमा अद्भुत कहाणी आई माऊलीची लीला है न्यारी. त्रिशूलधारणी हिंगलया आम्हा कोल्यांची तू गमाय. त्रिशूलधारणी हिंगलया आम्हा कोल्यांची तू गमाय. गौरांगी कमल नयनी बहिलाराची खंडू देवाची. गौरांगी कमल नयनी बहिलाराची खंडू देवाची. बंदर करवी ताल बांधवाची सीना भादुबैरी देवाची. हो लाविता भंडारा ललाटी यमालाही परतून लावी. प्रथमेश्वरी सती भाविनी त्रिशूलधारणी हिंगलया आम्हा कोल्यांची तू गमाय. त्रिशूलधारणी हिंगलया आम्हा कोल्यांची तू गमाय. नाखवा गेला बारंडवलीला गमावले सुखरूप दाव किनारा. नको वादल वारा दर्याला गमावले काळजाची हाकी तुला. पावटा बोटीला आईचे नावाचा. विसावची नाक्यावर उभी हाय देवी, उभी हाय मसान देवी, आई माझी उभी हाय मसान देवी. बाराची ठोक्याला देऊळ सोडून शी गावाला फिरा मरी, आई माझी जाते घरोघरी.
नमस्कार. सर्वप्रथम सर्व सभासदांना आणि हितचिंतकांना श्री दत्त जयंती पूजेच्या मी हार्दिक इथे शुभेच्छा देऊ इच्छितो. दरवर्षी सालाबादप्रमाणे मांडवी गल्ली कोळी समाज संस्थेची ही सत्यनारायणाची महापूजा आपण दत्त जयंतीनिमित्त इकडे आयोजित केलेली आहे आणि आज 4 डिसेंबर रोजी त्याची भव्य अशी मिरवणूक सांगता आपण राम मंदिरातून मसानदेवी मंदिरापासून ते आता परत आपण मांडवी गल्लीमध्ये आलेलो आहोत. तुम्ही माझ्या बाजूला बघत असाल नवीन जोडा हर्षल आणि माई या पूजेवर बसण्याचा मान त्यांना मिळालेला आहे आणि सन्माननीय संस्थेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मनीष बुनगोले यांच्या नेतृत्वाखाली हा सर्व इथे कार्यक्रम होणार आहे. त्याचप्रमाणे उपाध्यक्ष अलंकार चाके, त्याचप्रमाणे मितेश चाके खजिनदार आणि मी स्वतः वीरेंद्र मासली सेक्रेटरी पुन्हा एकदा आणि माझ्या कार्यकारी मंडळाच्या वतीने आणि सर्व मांडवी गल्ली कोळी समाज संस्थेच्या वतीने मी तुम्हाला इथे दत्त जयंतीच्या आणि पूजेच्या हार्दिक शुभेच्छा देऊ इच्छितो. धन्यवाद. धन्यवाद. आमचा हा प्रोग्रामला नेहमीच आमचे वर्सोवा पोलीस स्टेशनचा नेहमीच भरपूर सहकार्य असते, म्हणून त्यांचे आम्ही सिनियरचे मनापासून धन्यवाद करतो आणि आपल्या जमातीच्या सर्व महिला आणि पुरुषांचे मनापासून आभार मानून या रॅलीला आवर्जून एकत्र येऊन जी एकजूट दाखवल्यामुळे धन्यवाद मानतो. धन्यवाद. श्री हरी जगत पिता दूर करीतो व्यथा, ऐक सत्यनारायणाची कथा. ही ऐक सत्यनारायणाची कथा, ही ऐक सत्यनारायणाची कथा. फुलका मुकुराजा होता महाथोर, तयाची पत्नी होती सुंदर. नदी किनारी एकदा त्यांनी घातली महापूजा दोघांनी. आले एक नौका त्याच मार्गानी, नाव भरलेली पूर्ण द्रव्यानी. होती व्यापारी साधू बाण्याची, रीत पाहण्यास आला पूजनाची. उल्का मुकुत्यास बोले ऐकावे, व्रत नारायणाचे आचरावे. मनोइच्छित फळ मागावे, चरणी श्री हरीच्या लागावे. घराशी आला वाणी परतून, तयाची पत्नी. पण आता मी बोलताना मला लोक कंटाळतात, किती बोलतोयस. तर असंही झालं म्हणून आज तुमचा आपला प्रोग्राम आहे, तुम्हाला पाहायचं जास्त बोलणार नाही. पण आताही मला गल्लीतून एक BMC आणि गावाची कमिटी आहे वन हक्क, त्याच्यावरही मला अध्यक्षपद दिल्याबद्दल, कारण या गल्लीनी पाठवलं म्हणून मला तिथे अध्यक्षपद मिळालं होतं. या मांडवी गल्लीचे धन्यवाद. आणि जी कमिटी आमची BMC आणि गावाची कमिटी आहे त्याच्यात तुला अध्यक्ष बनवल्याबद्दल त्यांचेही धन्यवाद. आणि मी जास्त बोलायचं आहे पण आपला प्रोग्राम लेट होतोय, जास्त बोलत नाही, सांगायचं बरंच आहे. पण तुम्ही सत्कार केल्याबद्दल परत खरोखर मनापूर्वक तुमचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सोसायटीचे उपाध्यक्ष, महिला अध्यक्ष, कामगार अध्यक्ष, स्पोर्ट अध्यक्ष आणि माझे जीवलग मित्र वीरेन मासली, खरोखर सेक्रेटरी दोनदा अध्यक्ष म्हणून त्यांचे धन्यवाद. आणि इथेच माझं छोटंसं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. जोरदार टाळ्या वाजवायच्या नरेश कालत्यांसाठी. एक असं व्यक्तिमत्व की त्यांनी वयाच्या मला वाटतं 10व्या वर्षापासून जो रंगकामाचा जो ध्यास लावला तो आजपर्यंत वयाच्या 65व्या वर्षापासून सुद्धा ते करीत आहेत. त्याची माहिती मी थोडक्यात इथे देतोय. नरेश गजानन कालते संस्कृतीचा वारसा असलेल्या कुलात जन्म घेऊन कोळी समाजात त्यांनी कार्य करण्याची त्यांची जिद्द होती. टिप्पा ग्रुप तुम्हाला आठवत असेल, त्यांचे संस्थापकेच्या कार्यकारी मंडळामध्ये प्रमुख वाटा नरेश कालतेजींचा होता. त्याचप्रमाणे बँड वादक त्यांची प्रशंसा करणे हे सर्वप्रथम नरेश कालते यांनीच गावामध्ये सुरुवात त्याची केली होती. बँड स्पर्धा आयोजित केल्या. त्याचप्रमाणे वयाच्या किंवा 8वी मध्ये असताना गावातील ग्रामदेवता आपली हिंगलादेवी मंदिर, बघा 2 सत्कार मूर्ती असे आहेत ज्यांच्या नेतृत्वाखाली एक ग्रामदेवतेचं मंदिर, हिंगलादेवीचं मंदिर उभारलं गेले आणि त्याच हिंगलादेवीला आज गेली 50 वर्ष रंगकाम करतात. जोरदार टाळ्या वाजवायच्या त्या व्यक्तिमत्वाला. खरोखरच अतिशय उत्कृष्ट काम
आज नरेश कालते इथे वेसावा कोळी जमात ट्रस्ट साठी आणि पूर्ण गावासाठी करत आहेत. त्याचप्रमाणे हे रंगकाम करताना ते आजचा त्यांचं वय 68 आहे, माफ करा 68 वर्षाचे आहेत. अजून पण जेव्हा आपली दहीहंडी होती तर ती परांची बांधली होती. जर 68 वयाचा जर माणूस त्या परांचीवर चढतो म्हणजे त्यांची कलेची किती जिद्द त्यांच्यामध्ये आहे ती आपल्याला इथे दिसून येते. खरंच मांडवी गल्ली कोळी जमात संस्था तुमचा आभार व्यक्त करते की दहीहंडी उत्सव 2024 ला तुम्ही आमच्या रंगकामासाठी मदत केली होती. अशा या व्यक्तीला मांडवी गल्ली कोळी जमात संस्था आज विशेष व्यक्ती पुरस्कार 2025 या पुरस्काराने गौरवित आहे. मी संस्थेचे सन्माननीय उपाध्यक्ष अलंकार चाके यांना विनंती करतोय की त्यांना त्यांची एक मानचिन्ह आणि फुलगुच्छ देऊन सन्मानित करायचं. मी त्यांच्या मिसेस यांना बी विनंती करेन की त्यांच्या सोबत त्यांनी त्या मानचिन्हाचा स्वीकार करायचा आहे. जोरदार टाळ्या वाजवायच्या. त्या व्यक्तिमत्वाला असं शोधून सापडणार नाही वर्सोवा गावामध्ये. वेसावा कोळी संस्कृती आणि परंपरा हिंदू परंपरेनुसार श्री गुरुदेव दत्त जयंतीचे आयोजन आणि त्यानिमित्ताने श्री सत्यनारायणची पूजा मांडवी गल्ली तरुण मंडळातर्फे आयोजित करण्यात आली. त्या मांडवी गल्लीचे अध्यक्ष बुनगवले मनीष बुनगवले तसेच मान्यवर तसेच उपाध्यक्ष अलंकार चाके मासली आणि असे कार्यसम्राट अनेक आपल्या मंचावर अनेक कार्यसम्राट बसलेले आहेत. त्यांचा मी सदैव ऋणी आहे. आणि कार्यकारी मंडळाबद्दल सांगायचं झालं तर अनेक ज्ञानकोशातून ज्ञानाचे कण एकत्र करून ज्ञानेश्वर व्हावे. त्याचप्रमाणे असे अनेक कार्याचे गुण आणि सामाजिक कार्याचा वसा घेऊन अनेक कण एकत्रित करून एक जातीवंत कार्यसम्राट व्हावं हे मी इथे जमलेल्या आमच्या कार्यकारी मंडळाला आयोजित सांगतो. कारण त्यांनी कुठलं पण कार्य असो, सामाजिक कार्य असो किंवा इतर कुठल्या संस्थेवरील कार्य असो, त्यांनी आपले नाव ह्या कार्यासाठी अजरामर करावं एवढीच आपली इच्छा असो. आणि हा सन्मान माझा नसून कलागुण संपन्नाचा हा सन्मान आहे. आणि हा सन्मान करण्या पाठीमागे उद्दिष्ट असतात की येणाऱ्या कालामध्ये आपल्या युवा पिढीमधून अनेक कलावंत कार्यसम्राट उत्पन्न होऊ शकतात. तेव्हा पुन्हा एकदा ह्या मंचावर माझा सन्मान केल्याबद्दल मी मांडवी गल्ली कोळी जमात संस्थेचे सदैव ऋणी आहे आणि ऋणी राहील. धन्यवाद नरेशजी. त्याचप्रमाणे मांडवी गल्लीने त्या मंडळाला राम मंदिर पालखी सजावट प्रतिष्ठान असं एक नाव दिलेलं आणि त्याचा त्यांनी सत्कार केलेला आहे, आपला मानून घेतलेला आहे. तर मी तुमचं आभार व्यक्त करतोय. तर त्यातले सभासद इथे सर्व उपस्थित आहेत. तर त्यांना मी सर्वांना मंचावर येण्याची विनंती करतोय. जयप्रकाश भगत काका, अनंत तुकाराम रामले, कृष्णा लक्ष्मण जांगले, अशोक महादेव मांडूक, निलेश मोतीराम फकीरा, मयूर जयराज भोगे, सन्नी अरुण शेंडे, मिलन मोरेश्वर बिच्चू, शैलेंद्र द्वारकानाथ सिने असे सर्व मित्र जोरदार टाळ्या वाजवायच्या त्यांच्यासाठी. कारण पालखींचं जे काय सजावट पालखींची जी सजावट तुम्ही बघता मित्र, खरंच लाईट्स वगैरे बॅटरीज वगैरे ही सर्वप्रथम मला कळलं की जेव्हा आपली 2024 ला दहीहंडी होते त्यावेळेला आम्हाला विचार पडला होता की पालख्यांची सजावट कोण करणार.
त्यावेळेला आम्हाला कळलं की असा एक मंडळ आपल्या वर्सोवा गावामध्ये आहे आणि त्यांच्या मदतीने पूर्ण 12 वर्ष आज त्यांना झालेली आहेत या कार्याला आणि स्वतःचा नोकरी धंदा सांभाळून रात्री जरी 3 वाजेपर्यंत जरी पालखी मंदिरामध्ये पोहोचली तरी ते तिथे उपस्थित असतात त्या सर्व गल्लींच्या बरोबर. म्हणून मी मांडवी गल्ली कोळी समाज संस्थेच्या वतीने विशेष व्यक्ती पुरस्कार 2025 ने या मंडळाला गौरव करीत आहेत. मी संस्थेच्या महिला मंडळाच्या अध्यक्षा संध्या राजेंद्र जोंचा यांना विनंती करेन की त्यांना मान चिन्ह देऊन सन्मानित करायचं आहे. संस्थेच्या सन्माननीय महिला अध्यक्षा महिला मंडळाच्या अध्यक्षा जोरदार टाळ्या वाजवायच्या त्यांच्यासाठी जोरदार एकदम. निलेश या साईडला आहे. निलेश या नाही. जय मयूर यांना बोलेल की 2 शब्द त्यांनी. सर्वप्रथम मी मांडवी गल्ली कोळी जमात संस्था यांचा आभार व्यक्त करतो ज्यांनी आम्हाला या पुरस्कारासाठी इथे सन्मानित केले आहे. ही आमची जी परंपरा आहे ही आम्हाला चेन्नई भगत पंचमंडली पोवा आहे त्यांच्या जे कार्यकारी मंडळ आहे किंवा जे घराणं आहे तिथून भेटलेली आहे. ती आम्ही फक्त आम्ही सेवा करून ती पूर्ण करतो आणि देवाच्या कृपेने ही परंपरा अशी चालू राहावी ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. बघा तिन्ही सत्कार मूर्ती आज या मंचावर उपस्थित आहेत. मी सर्व सभासदांना इथे विनंती करतो की एकदा उभं राहून जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करायचं. कृपया उभं राहायचं सर्वांनी. खरंच असं कार्य शोधून सापडणार नाही. नरेशजी कालथे, त्याचप्रमाणे जगदीशजी भिकरू, त्याचप्रमाणे राम मंदिर पालखी सजावट प्रतिष्ठान. धन्यवाद सर्वांचे.